आपल्या पेपरला फक्त या ठिकाणी बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. आपल्याला या ठिकाणी जर पास व्हायचं असेल तर आपल्याला रगडके मेहनत करणे होगी पहा. आपल्याला बघा 12-12 घंटे अभ्यास करावा लागणार आहे, कारण की ह्या शेवटच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी आपला निकाल ठरवू शकतो. जो या ठिकाणी निश्चय करेन की हा जो काही पेपर आहे हा माझ्या जिंदगीमधला एकदम बेस्ट पेपर असणार आहे, यामध्ये मी पास होणारच असा दृढ निश्चय करून जो बसेल तो नक्कीच या ठिकाणी बघा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की पहा, परीक्षा पेपरच्या आधी आपल्या मनामध्ये पेपर आपण जिंकलेला असतो पहा. आपल्या मेंदूमध्ये आपण पेपर जिंकलेला असतो. मेंदूमध्ये पास झालेला असतो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळे प्रश्न मित्रांनो IMP प्रश्न आपण घेतलेले आहेत. कुठेही डायव्हर्ट होऊ नका. सगळं काही बंद करा. फोन एकदम बघा या ठिकाणी सायलेंट करून ठेवा आणि निवांत कानामध्ये हेडफोन घाला आणि व्हिडिओ पहा. नक्कीच तुमचं यश आपलं वाट पाहत आहे. आणि मित्रांनो पहा, आता वेळ कमी आहे पहा. फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो फक्त या ठिकाणी ₹399 ला आपण PDF लॉन्च केलेली मित्रांनो. या PDF मध्ये तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी म्हणजे वन लाइनरमध्ये पटपट पटपट रिव्हिजनसाठी जे काही प्रश्न आहेत बघा ते आपण इन्क्लूड केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घ्या. एवढे पैसे आपण कुठेही खर्च करतोय पहा. पैसे कधीही कमवू शकतो, परंतु जो काही पेपरचा टायमिंग आहे, पास होण्याची जी काही आपली पद्धत आहे आणि जो काही आपलं आकलन क्षमता आहे ती परत परत येत नसते पहा. त्यामुळे पैशाकडे पाहू नका. ₹399 जो काही पिवळ्या पट्टीवरती आपला नंबर दिसतोय त्यावरती फोनपे, गुगल पे करा आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून घेईल. आता या ठिकाणी एवढं घेणं शक्य नाही पहा. तुम्ही चालता बोलता त्याची रिव्हिजन करू शकता आणि लवकरात लवकर पास होऊ शकता. तेव्हा लवकरात लवकर या ठिकाणी मित्रांनो ₹399च्या PDF घ्यायच्या आहेत. फास्ट रिव्हिजनसाठी या PDF असणार आहेत. पैशाकडे पाहू नका. तुम्ही कधी पण पैसे कमवू शकता. परंतु हा जो काही वेळ आहे हा आपल्याला परत परत येणार नसतो. करा जास्त काही सांगत नाही मित्रांनो. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल TAT भरतीसाठी WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्यावरती रोजच्या अपडेट जे काही महत्त्वाचे टॉपिक्स असतील त्याच्या PDF तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आपण टाकलेली पहा. चला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, वर्तनवादानुसार टिंबटिंब हा अध्ययनाचा नियम आहे. तो कोणता मित्रांनो? परिमाणाचा नियम, तयारीचा नियम, सरावाचा नियम. म्हणजे वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहेत पहा. टिंबटिंबनुसार अध्ययन उत्पत्ती म्हणजे माहिती असणाऱ्या व्यक्तीचं स्वरूप, ज्ञानाचं स्वरूप व प्रक्रियेमधील ज्ञानाचं स्वरूप होय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ब्रुनरच्या अध्ययनाची उत्पत्ती याचं योग्य उत्तर आहे पहा. अध्ययन प्रक्रियेमध्ये टिंबटिंब हा घटक असत नाही. तर मित्रांनो अध्ययन प्रक्रियेमध्ये कोणता घटक असत नाही असं या ठिकाणी आपल्याला विचारलंय. तो ऑप्शन क्रमांक 4 समाज असू शकत नाही पहा. शिक्षक, विद्यार्थी आणि शैक्षणिक साधन मित्रांनो अध्ययन प्रक्रियेमध्ये आपल्याला हे घटक पाहायला मिळतात. अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये वातावरणाशी निगडीत असणाऱ्या घटकांना टिंबटिंब म्हणतात. तर याला काय म्हणतात मित्रांनो? तर बाह्य, या घटकांना बाह्य म्हणतात पहा. लक्षात ठेवा बाह्य. पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश अध्ययनावर परिणाम करणाऱ्या अध्ययनाशी निगडीत बाह्य घटकामध्ये होतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, सामाजिक आणि आर्थिक दर्जा, पूर्व अनुभव, अध्ययनविषयी अपूर्णता म्हणजे वरील सर्व लक्षात ठेवायचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, थार्नडाईक यांच्या मते अध्ययन स्थिती आणि नवीन परिस्थिती यांच्यामध्ये जेवढे टिंबटिंब असेल त्या प्रमाणामध्ये अध्ययन संक्रमण घडून येतं. तर लक्षात घ्या मित्रांनो, साम्य असेल तर त्या प्रमाणामध्ये अध्ययन संक्रमण घडून येतं पहा. साम्यीकरणाचं ज्ञान झाल्याशिवाय अध्ययन संक्रमण घडणार नाही असं मत अध्ययन संक्रमण विषयक टिंबटिंब यांनी मांडलं. तर कोणी मांडलं मित्रांनो? तर जट यांनी मांडलं पहा. कोणी मारलं? जंट. अध्ययन करीत असताना अध्ययनकर्त्याला अध्ययन प्रगतीचे ज्ञान वेळोवेळी करून दिले तर त्याच्या अध्ययनावर टिंबटिंब परिणाम होतो. तर कोणता परिणाम होतो? लक्षात ठेवा, अनुकूल परिणाम होतो. कसा परिणाम होतो? अनुकूल परिणाम. नेक्स्ट पहा, अध्ययन करत असताना टिंबटिंबमुळे अध्ययनार्थीची मनस्थिती अस्थिर बनते. तर मित्रांनो लक्षात ठेवा, का अस्थिर बनते? तर ऑप्शन क्रमांक याचं योग्य उत्तर आहे चिंता. चिंतामुळे काय होतं? या ठिकाणी अस्थिर मनस्थिती बनत असते. चिंता माणसाला आतून खाऊन टाकते पहा. टिंबटिंब ही ज्ञानग्रहणावर परिणाम करणारी प्रमुख बाब होई. तर कोणती मित्रांनो? ज्ञानात्मक रचना. ऑप्शन क्रमांक ब, ज्ञानात्मक रचना आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. शब्द साहचर्याने अध्ययन योग्य आणि परिणामकारक होण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबीची आवश्यकता असते? तर कोणत्या बाबीची आवश्यकता असते मित्रांनो? तर शब्द शृंखला निर्मितीसाठी शक्य ते काही युक्त्या वापरणे, दिलेला प्रतिसाद योग्य की अयोग्य हे तात्काळ प्रयोगाला समजणे, मध्यस्थ घटकांची ज्ञानाची आवश्यकता असणे. म्हणजे वरील सर्व आपले या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा.
आपल्याकडे या ठिकाणी वेळ आहे पहा अभ्यासाला. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केल्या आहेत पहा, फक्त ₹399 ला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा, ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. टायमाला काहीच होणार नाही पहा. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला, तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा. बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, Google Pe नंबर 9325230840 हा नंबर आपला फोनपे आणि Google Peला आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. ब्रुनरने ब्रुनरने संबोध निर्मितीचे किती प्रकार मांडले? तर किती प्रकार मांडलेले पहा त्याने? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रकार. लक्षात ठेवा बघा, 3 प्रकार मांडले पहा. एखाद्या संबोधाच्या विविध अशा समर्पक वैशिष्ट्यांच्या आधारे व्यक्तिगत होणारा संबोध म्हणजे टिंबटिंब होय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, संयोजक संबोध होय. कोणता संयोजक संबोध होय. पुढचा प्रश्न मित्रांनो, ज्ञानेच्या मते टिंबटिंब अध्ययन हे अतिउच्च प्रकारचे अध्ययन होय. तर मित्रांनो कोणत्या प्रकारचं होईल याचं उत्तर? तर उकल. लक्षात ठेवायचं आपल्याला, उकलन याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढीलपैकी 2 विधानांशी संबंधित योग्य पर्याय निवडायचा आहे पहा आपल्याला. पहिलं विधान या ठिकाणी सांगितलेलं आहे की थॉर्नडाईक अध्ययनामध्ये बुद्धिमत्तेला अनन्यसाधारण महत्त्व देतो. विधान 2 दिलेलं आहे, स्किनर उद्दीपकापेक्षा प्रतिक्रियेला आणि पारितोषिकेला अधिक महत्त्व देतो. तर दोन्हीपैकी आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक ड. दोन्ही पण विधाने मित्रांनो या ठिकाणी चुकीचे आहेत पहा. ब्रुनरच्या मते ज्ञान संपादन करणे ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. तर मित्रांनो याच्या मते ही कृतिशील प्रक्रिया पहा. ऑप्शन क्रमांक कृतिशील प्रक्रिया पहा. ब्रुनरच्या मते अध्ययनामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समावेश होतो? तर कोणत्या प्रकारचा समावेश होतो? नवीन माहितीचे संपादन, ज्ञानाचं रूपांतर, ज्ञानाची पर्याप्तता आणि संपर्कता तपासणे म्हणजे ऑप्शन क्रमांक ड. वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा. ब्रुनरने वास्तव अध्ययनाचा कोणता मार्ग सुचवला नाही? मित्रांनो कोणता मार्ग सुचवला नाही? तर प्रतिगामी मार्ग. ऑप्शन क्रमांक क. प्रतिगामी मार्ग याचं योग्य उत्तर पहा. पुढचा प्रश्न आहे, शिक्षणाचा मुख्य उद्देश बालकाचे टिंबटिंब होणे हा होय. तर याचा मुख्य उद्देश फक्त अध्ययन होणे. लक्षात ठेवायचं आहे, अध्ययन होणे हा होय. ब्रुनरने वास्तव अध्ययनाचा कोणता मार्ग सुचवला नाही विचारलंय. तर मित्रांनो प्रतिगामी मार्ग याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. प्रतिगामी मार्ग. शिक्षणाचा मुख्य उद्देश बालकाचं टिंबटिंब होणे हा होय. तर मित्रांनो काय होणे? तर अध्ययन. ऑप्शन क्रमांक अध्ययन होणे हा होय पहा. अध्ययन म्हणजेच टिंबटिंब होय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, अध्ययन म्हणजे टिंबटिंब होणे होय. तर शिकणे. ऑप्शन क्रमांक शिकणे याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, व्यक्तीने सभोवतालच्या परिस्थितीला अनुसरून स्वतः जाणीवपूर्वक स्वतःच्या वर्तनामध्ये घडवून आणलेलं दीर्घकाळ टिकाऊ स्वरूपाचा बदल म्हणजेच टिंबटिंब होय. तर मित्रांनो म्हणजेच काय होय? याचं योग्य उत्तर काय होईल पहा. ऑप्शन्स क्रमांक ड. अध्ययन. लक्षात ठेवायचं, अध्ययन होय पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, जलद प्रगती केल्यामुळे पुढे प्रगती न दिसता ती थांबल्यासारखी होती. या स्थितीला टिंबटिंब म्हणतात. मित्रांनो या स्थितीला काय म्हणतात? पठारावस्था म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक ब. पठारावस्था. अध्ययन वक्रामध्ये एकूण किती टप्पे येतात? मित्रांनो यामध्ये एकूण किती टप्पे येतात? तर 5 टप्पे येतात. लक्षात ठेवायचं आपल्याला, 5 टप्पे येतात पहा. अनुभव आणि प्रशिक्षण यातून होणारे बदल म्हणजे टिंबटिंब होय. तर मित्रांनो म्हणजेच काय? अध्ययन होय पहा. ऑप्शन क्रमांक ब. अध्ययन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्ययन हे टिंबटिंब शिवाय संभवत नाही. तर कशाशिवाय? उद्दिष्टाशिवाय मित्रांनो काय पहा संभवत नाही. एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये जाणे म्हणजे टिंबटिंब होय.
तर एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये जाणे म्हणजेच संक्रमण होय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये संपादित केलेले ज्ञान, कौशल्य किंवा वृत्ती यांचा भिन्न परिस्थितींमध्ये उपयोग म्हणजे टिंबटिंब होय. तर मित्रांनो, अध्ययन संक्रमण लक्षात ठेवा, यालाच काय म्हणतात? अध्ययन संक्रमण. संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासास पूरक ठरतो म्हणून ते टिंबटिंब संक्रमण होय. तर कोणतं मित्रांनो? धनसंक्रमण होय. लक्षात ठेवायचं आपल्याला, धनसंक्रमण. इतिहासाच्या अध्ययनाचा गणित अध्ययनावर साधक किंवा बाधक काहीच परिणाम घडत नाही, हे कोणत्या संक्रमणाचं उदाहरण होय? तर मित्रांनो, हे ऑप्शन क्रमांक क, शून्य संक्रमणाचं उदाहरण आपल्याला हे पाहायला मिळतं. कुत्र्याची लाळ गळणे हा ज्ञानींनी सांगितलेल्या अध्ययन स्तरापैकी कोणत्या स्तराचा उदाहरण आहे? तर बघा, कुत्र्याची लाळ गळते, तर हे संकेत अध्ययन, ऑप्शन क्रमांक ब आपल्याचं योग्य उत्तर आहे. पहा, एखाद्या गोष्टीची वारंवार आवर्तने केल्याने ती गोष्ट टिंबटिंब होते. तर मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहिती आहे ही काय होते? दृढ गोष्ट होते. पहा, लक्षात ठेवा, दृढ गोष्ट. या ठिकाणी बघा, होता होईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करतच आहे, परंतु जर आपल्याला या ठिकाणी फास्ट रिव्हिजन करायची असेल आणि काही प्रश्न पटपट रिवाईज करायचे असतील तर आपण बघा 399 रुपयाला बघा PDF या ठिकाणी तयार केलेली. पहा, या PDF मानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण असेल, जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत पहा, हे हायलाईट केलेले आहेत. पहा, तर कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी, फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो PDF तयार केलेली आहे. लवकरात लवकर घ्या, कारण की आपल्याला हा पेपर काही करून पास व्हायचंच आहे. पहा, कारण की बरेच दिवस असे आपले जात नाही, होता होईल तेवढं लवकर पास व्हायचं. आपल्या टप्प्यामध्ये कार्यक्रम घ्यायचा आपल्याला. एक गाव दोन तुकडे करायचे आहेत. लवकरात लवकर घ्या. 399 रुपये मित्रांनो आपण कुठेही खर्च करतो. साधं बाहेर जेवायला गेलं तरी तेवढे खर्च होतात, परंतु आपण योग्य ठिकाणी लावले. आपल्याला सर्वांना माहीतच झालंय मित्रांनो, शिक्षणाची पॉवर काय पहा, बरोबर आहे की नाही? त्यांनी अध्ययनाची संस्कृतीशी सांगड घातली. तर कोणी घातली मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक ब, लेविन याचं बरोबर उत्तर आहे. पहा, लक्षात ठेवायचंय, लेविन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रयत्न प्रमात उत्पत्ती ही टिंबटिंब या उत्पत्तीवर आधारित आहे. तर कोणत्या उत्पत्तीवर आधारित आहे मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं आपल्याला, सहचर्यवादी याचं बरोबर उत्तर आहे. पहा, ऑप्शन क्रमांक अ. सर्वसमावेशक आणि कार्य विश्लेषक उत्पत्ती टिंबटिंब यांनी मांडली. तर मित्रांनो, कोणी मांडलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, रॉबर्ट ग्यानी. बघा, रॉबर्ट ग्यानी यांनी सर्वसमावेशक आणि कार्य विश्लेषक उत्पत्ती मांडली. पहा, अर्थपूर्ण काय प्रश्न आहे पहा पुढचा, अर्थपूर्ण आणि शाब्दिक अध्ययनाचा जनक कोण आहे? तर कोण आहे मित्रांनो? आसुबेल, ऑप्शन क्रमांक ड, आसुबेल आपलं बरोबर उत्तर आहे. पहा, अध्ययन वक्रामध्ये टिंबटिंब परिसीमा हे 2 टप्पे फार महत्त्वाचे समजले जातात. तर पहा, पठारावस्था, अध्ययन वक्रामध्ये पठारावस्था आणि परिसीमा हे 2 टप्पे फार महत्त्वाचे समजले जातात. जलद प्रगती केल्यामुळे पुढे प्रगती न दिसता ती थांबल्यासारखी होते, या स्थितीला टिंबटिंब म्हणतात. तर मित्रांनो, या स्थितीला कोणती स्थिती असं म्हणतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो, पठारावस्था याचं योग्य उत्तर आहे. पहा, कंटाळा ही थकव्याची कितवी पायरी आहे? तर कंटाळा ही थकव्याची मित्रांनो पहिलीच पायरी. बघा, कंटाळा आलाय, ही पहिली पायरी. पहा, अपयशी सुद्धा. कौशल्य संपादन करताना होणारे अध्ययन हे टिंबटिंब होय. तर मित्रांनो, कोणते होय? कारक अध्ययन याचं बरोबर उत्तर आहे. पहा, ऑप्शन क्रमांक कारक अध्ययन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अध्ययन करीत असताना कोठे कोठे प्रगती झाली हे टिंबटिंबवरून जाणून घेता येईल. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आपल्याला, अध्ययन वक्र याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, अध्ययन वक्र. अध्ययन नियम टिंबटिंब यांनी मांडले. तर मित्रांनो, कोणी मांडले? तर थॉर्नडाईक यांनी अध्ययन नियम मांडले. पहा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अचानक उत्तर मिळणाऱ्या अध्ययनास टिंबटिंब म्हणतात. तर याला काय म्हटलं जातं? तर मर्मदृष्टीमूलक असं म्हटलं जातं. पहा, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनामध्ये अध्ययनकर्त्याची अत्यंत टिंबटिंब अशी भूमिका असते. तर कशी भूमिका असते? क्रियाशील, ऑप्शन क्रमांक अ, क्रियाशील आपलं याचं बरोबर उत्तर आहे. पहा, पुढचा प्रश्न मित्रांनो, कार्ल रॉजर्स यांनी टिंबटिंब प्राण्यावर प्रयोग केला. तर कोणत्या? त्यांनी यापैकी कोणत्याच्या जीव प्रयोग केला नाही. पहा, अध्ययनासाठी कशाची गरज असते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, पुनरावृत्तीची गरज असते. पहा, पुनरावृत्तीची गरज असते. अध्ययन चांगलं होण्याचा संबंध चेतापेशीमधील कोणत्या भागाशी असतो? तर याचा संबंध मित्रांनो केंद्रकाशी असतो. डायरेक्ट कुठं? केंद्रक. शून्य प्रगतीचा काळ म्हणजेच टिंबटिंब वय. तर लक्षात ठेवा मित्रांनो, शून्य प्रगतीचा काळ म्हणजेच पठारावस्था, म्हणजे त्यालाच पठारावस्था म्हणतात. टिंबटिंब संक्रमण होकारात्मक किंवा विधायक असतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक क, धनसंक्रमण हे होकारात्मक
किंवा विधायक असतात. अडथळा, त्रासदायक हे शब्द टिंबटिंब संक्रमणामध्ये दिसतात. तर कोणत्या संक्रमणामध्ये दिसतात मित्रांनो? तर लक्षात ठेवा, ऋण संक्रमणामध्ये आपल्याला दिसतात पहा. मनुष्य हरिणाच्या गतीने धावू शकेल याचा विचार करताना टिंबटिंब या घटकाचा विचार करावा लागेल. तर कोणत्या घटकाचा मित्रांनो? तर शारीरिक परिसीमा या घटकाचा विचार करावा लागेल. कोणती शारीरिक परिसीमा? गेनेच्या श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्तीमध्ये टिंबटिंब हा तिसरा अध्ययन स्तर आहे. तर कोणता अध्ययन स्तर आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक संकेत अध्ययन याचं बरोबर उत्तर आहे पहा. आसुबेल टिंबटिंब प्रकारच्या अध्ययनावर खूप भर देतो. तर कोणत्यावर भर देतो मित्रांनो? अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन याचं बरोबर उत्तर आहे पहा. ज्ञानाची संपर्कता दाखवून देणारी उत्पत्ती टिंबटिंब याने मांडली. तो कोणी मांडली मित्रांनो? ब्रुनर. ऑप्शन क्रमांक ब्रुनरने मांडली पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या अध्ययन विषयक नियमापैकी दुसरा नियम टिंबटिंब होय. तर कोणता आहे मित्रांनो दुसरा नियम? सरावाचा नियम आहे पहा. लक्षात ठेवायचा आपला सरावाचा नियम. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. 6 महिन्याच्या आलोकला चालायला शिकवले इष्ट नाही, यातून कोणत्या अध्ययनाचा नियमाचा बोध होतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, सज्जनतेचा नियम याचं बरोबर उत्तर आहे. सज्जनतेचा नियम. साधक अभिसंसाधनामध्ये विशिष्ट प्रकारची प्रक्रिया टिंबटिंब व्हावी लागते. तर पहा साधनात्मक. ऑप्शन क्रमांक ब साधनात्मक व्हावी लागते पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. जेरान ब्रुनरने पुढीलपैकी अध्ययन संदर्भामध्ये कोणत्या बाबीची मांडणी केलेली नाही? तर मित्रांनो अध्ययनामध्ये चेतक प्रतिसादाला महत्त्व आहे याची या ठिकाणी मांडणी केली नाही पहा. कोणती मांडणी केली? अध्ययनामध्ये संबोध निर्मितीला महत्त्व दिलेलं आहे. अध्ययनामध्ये अमूर्त विचार प्रक्रियेला महत्त्व दिलं आहे. अध्ययनामध्ये जुन्या माहितीत नवीन माहितीची भर टाकून ज्ञानराशना केली जाते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की की टिंबटिंब हा अध्ययन प्रक्रियेचा नियम नाही. तर कोणता अध्ययन प्रक्रियेचा नियम नाही? तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक ड वारंवारतेचं याचं बरोबर उत्तर आहे पहा. मानवी वर्तनावर व्यक्तीचा सुप्त अबोध प्रेरणांचा परिणाम होत असतो असा सिद्धांत कोणी मांडला? तर मित्रांनो डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी याचा सिद्धांत मांडला पहा. पुढीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर मित्रांनो पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा पटकन चला. तर ब नंबरची चुकी बघा. अल्बर्ट बांदोरा ज्ञान उत्पत्ती हे चुकीची पहा. बाकी पहा थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाण पद्धती शोधली. स्किनरने साधक अभिसंधान उत्पत्ती शोधली. कर्ट लेविनने क्षेत्रीय उत्पत्ती शोधली पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की पुढीलपैकी असत्य विधान कोणतं आहे पहा. पुढीलपैकी असत्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे? तर बघा मित्रांनो पहिलंच या ठिकाणी चुकीचे आहे पहा. प्रत्येक व्यक्तीचा अध्ययनाचा वेग सारखाच असतो. चूक आहे पहा. वेगवेगळा असतो पहा. जलद दिलेल्या प्रतिसादावरून अध्ययनाचा वेग चांगला असल्याचं दिसतं. बरोबर. आवर्तने म्हणजेच पुनरावृत्ती होय हे सुद्धा बरोबर आहे. अध्ययनामध्ये प्रगती होण्यासाठी उद्दिष्ट आवश्यक आहे हे सुद्धा बरोबर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी जडवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग होतो? तर मित्रांनो कोणत्या पद्धतीचा? तर अभिसंधान. ऑप्शन क्रमांक ग अभिसंधान याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणतीही गोष्ट शिकताना सुरुवातीला अध्ययनाचा वेग कसा असतो? तर मित्रांनो सुरुवातीला कसा असतो? अति अति जलद असतो पहा. लक्षात ठेवा अति जलद. चुका आणि शिका या पद्धतीने शिकण्याच्या प्रक्रियेला कोणती पद्धती म्हणतात? तर प्रयत्न प्रमाद पद्धती. याला काय म्हणतात? प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणतात. पावनखिंड म्हटले की बाजी प्रभूची आठवण येते. यामध्ये कोणतं तत्व लागू होतं? त्यामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक साहचर्य तत्व या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. टिंबटिंब यांच्या मते अध्ययन हे सहचार्य पद्धतीने होतं. तर मित्रांनो थॉर्नडाईक, वॉटसन आणि प्याव्हल्लाहो याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. एखादी गोष्ट उजव्या हाताने करण्याची सवय केली तर ती गोष्ट डाव्या हाताने करणे सोपं जातं. त्यास टिंबटिंब म्हणतात. तर यास मित्रांनो काय म्हणतात? तर सर्वांनी लक्षात ठेवा. याला म्हणतात ऑप्शन क्रमांक द्विविभागीय संक्रमण असं म्हणतात पहा. गाणे शिकणे हे सुजाताचं एक ध्येय आहे. त्यासाठी रोज ती गाणे गाते. हे अध्ययनाच्या कोणत्या नियमाचं उदाहरण आहे? तर मित्रांनो हे कोणत्या सरावाचा नियमाचं उदाहरण आहे पहा. ऑप्शन क्रमांक क सरावाचा नियम. अध्ययन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. मित्रांनो अध्ययन ही कशी प्रक्रिया आहे? ती मानसिक प्रक्रिया पहा. ऑप्शन क्रमांक ब मानसिक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. अध्ययन म्हणजे अनुभव वर्तन यामधील सुधारणा वय ही व्याख्या खालीलपैकी कोणाची पहा?
तर मित्रांनो ही व्याख्या वुडवर्थ ऑप्शन क्रमांक वुडवर्थ यांची पहा. खालीलपैकी कोणत्या कृतीमुळे मुले त्वरित शिकतात? तर कोणती कृती मित्रांनो? स्तुती करणे ऑप्शन क्रमांक स्तुती करणे. पुढीलपैकी असत्य जोडी कोणती पहा. पुढीलपैकी असत्य जोडी कोणती आहे सांगा पटकन. तर स्किनर श्रेणी पद्धती ही चुकीची पहा. बाकी सगळ्या या ठिकाणी योग्य आहेत पहा. खालीलपैकी अध्ययन वैशिष्ट्याबाबत कोणतं विधान चुकीचं म्हणजे असत्य आहे? तर असत्य विधान मित्रांनो अध्ययन हे सार्वत्रिक नसतं ही या ठिकाणी चुकीचं म्हणजे ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे पहा. अध्ययनाच्या टिंब स्तरावर तुलना करून गट केले जातात. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक संबोधात्मक स्तरावर तुलना करून गट केले जातात. नेक्स्ट आहे पहा. अध्ययनाचे मापन करताना किती घटक विचारात घेतला जातो? तर मित्रांनो टिंब घटक विचारात घेतला जातो. तर वरील सर्व पहा. वेळ, चुकाची संख्या, आवर्तनाची संख्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. पठारावस्था टाळण्यासाठी शिक्षकांनी टिंब हे अध्यापन सूत्र वापरावं. मित्रांनो कोणतं? सोप्याकडून कठीणाकडे हे सूत्र वापरलं पाहिजे. टिंब हा घटक अध्ययन संक्रमणामधून संक्रमित होत नाही. तर कोणता घटक मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक क अज्ञान याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा. अध्ययन संक्रमणाच्या उत्पत्ती आणि जनक या संदर्भामध्ये बरोबर जोडी कोणती पहा. यामध्ये बरोबर जोडी पहा समान घटक उत्पत्ती थार्नडाईक याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा की पावलावच्या अभिजात अभिसंधानाविषयी खालीलपैकी कोणतं विधान असत्य आहे? तर चुकीचं विधान ओळखायचं मित्रांनो यामध्ये ओळखा पटकन. तर वर्तन रुजवण्यासाठी पारितोषिकाचा वापर करावा हे चुकीचं आहे पहा. अध्यापन करताना कृतीवर भर दिला पाहिजे हे बरोबर आहे. बालकाच्या बालपणीची योग्य सवय लावल्या पाहिजे पहा. बालपणीची योग्य सवय लावल्या पाहिजे. नवीन संकल्पनेचा संबंध परिचित बाबीशी जोडावा हे सुद्धा बरोबर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा. टिंब हे गुथींच्या सानिध्य अभिसंसाधन उत्पत्तीचं वैशिष्ट्य नाही. तर कोणतं नाही मित्रांनो? जुनी सवय कधीच जात नाही हे वैशिष्ट्य या ठिकाणी नाही पहा. चेतक हीच प्रेरणा होय. अध्ययनासाठी बक्षिसाची गरज नाही. आकलन ही बाब शारीरिक पातळीवर क्रिया होय हे सुद्धा बरोबर आहे पहा. परंतु चुकीचं आहे. टिंब हा संयोजक संबोध होय. तर लक्षात ठेवा कोणता या ठिकाणी? कीटक ऑप्शन क्रमांक क कीटक हा संयोजक संबोध होय. कृती करून शिकणे महत्वाचं आहे याचं कारण काय? तर पहा मुलांमध्ये आवड निर्माण करते हेच याचं कारण आहे पहा. आले असाल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. पेमेंट करा मित्रांनो 399 रुपये आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. 399 रुपये लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. 399 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. वेळ फार कमी बघा. ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.